श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापना याबद्दलची संपूर्ण माहिती. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण अतिशय उत्साहाने आणि चैतन्याने आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांचं स्वागत केलं, त्यांचं विसर्जन केलं, त्याच्यानंतर पितृपंधरवड्यानंतर आपण सर्वजण नवरात्रीची आतुरतेने वाट पाहत असतो. नवरात्रीच्या उत्सवासाठी सर्व घर अगदी सुसज्ज करत असतो. साफसफाई करणे, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे, देवीच्या आगमनासाठी सगळ्या गोष्टी सुसज्ज करणे. काही ठिकाणी घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी केवळ दिवा लावला जातो 9 दिवस. तर आणि वेगवेगळ्या 9 देवींच्या रूपांची पूजा केली जाते या 9 दिवसांमध्ये. तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर या उत्सवाची घटस्थापनेची सुरुवात 15 ऑक्टोबर रविवार या दिवशी होत आहे. तर या सणाची आपण माहिती पाहूयात, मुहूर्त पाहूयात. तर आपल्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. पितृपंधरवड्याचा सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना होते. या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात. म्हणजे जे सार्वजनिकरित्या हा उत्सव करतात तिथे स्थापना करतात. तर घरोघरी आपले जे कलशावरती नारळ ठेवून जो कलश तयार करतात त्याच्या आजूबाजूला जे गवत धान्य टाकून उगवले जातात त्याला घट म्हटले जाते. तर अशा प्रकारे सार्वजनिकरित्या देवीची स्थापना केली जाते. तर घरामध्ये आपण जे गवत उगवतं त्याला घट म्हणतो आणि अशा प्रकारे देवीची स्थापना केली जाते 9 दिवस. 9 दिवस प्रत्येकजण, काही जण उपवास करतात, तर काही जण उठता बसता, म्हणजे ज्या दिवशी घट स्थापले जातात त्या दिवशी उपवास केला जातो. आणि दसरा म्हणजे ज्या दिवशी घट आपले उठतात त्या दिवशी एक जे उपवास असतो तो केला जातो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा केली जाते. तर ही नवरात्रीची जी 9 दिवस असतात ते सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. आणि सर्व म्हणजे जे गरबा आहे, काही ठिकाणी गरबा केला जातो, काही ठिकाणी देवीचे जे काही विशेष पाठ केले जातात. अशा प्रकारे हा 9 दिवसाचा सण आगळा वेगळा उत्साह निर्माण करतो. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापन केला जातो. एका परडीमध्ये काळी माती ठेवून या मातीमध्ये 9 धान्य पेरली जातात. त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडून 9 दिवसांपर्यंत त्यावर छोटी छोटी रोपे तयार होतात. त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात. या घटात आंब्याची पाने ठेवली जातात, त्यावर नारळ ठेवला जातो, देवीचे टाक ठेवतात, त्याच्या पुढे 5 फळे ठेवतात. या घटाला झेंडूंच्या फुलाची माळ, रोज वेगवेगळ्या प्रकारची माळ घालण्याची एक पद्धत असते. प्रत्येकाच्या पिढीनुसार अशाही या पद्धती वेगवेगळ्या सगळीकडे पाहायला मिळतात. तर 2023मध्ये घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे? तर पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023च्या रात्री 11:24 सुरू होत आहे आणि 15 आणि 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12:03 समाप्त होईल. त्यानुसार 15 ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असून या दिवशी आपण घटस्थापना करून अखंड ज्योत लावायची आहे. त्यामुळे घटस्थापना यावर्षी 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 10 दिवसांसाठी देवीच्या पुढे जो अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी दिवा लावला जातो आणि सर्व माता भगिनी विशेष काळजी घेतात आणि अशा प्रकारे घटस्थापना केली जाते. प्रत्येक घरामध्ये घटाची स्थापना केली जात नाही. काही ठिकाणी फक्त दिवा देखील 9 दिवस तेवत ठेवला जातो. तर घटस्थापनेचे पूजेसाठी लागणारे साहित्य काय आहे? धान्य पेरण्यासाठी भांडे, पाणी, कुंकू, नारळ, फळे, दूध, फुलांच्या माळा, तांदूळ, त्यानंतर अत्तर, विड्याची पाने, आंब्याचे टाळ, हळद, निरांजने, दही, फुले, धान्य, ताम्हण, कलश, अगरबत्ती, चंदन, समई, साखर, तूप, माती, पळी, पंचपात्र, धूप, कापूर, पंचामृत, गूळ, तेल, सुटे पैसे, असे आपले जे नॉर्मल पूजेला जे आपल्याला सामान लागतं ते सर्व इथे आहे. तर पूजाविधी काय आहे? सर्वप्रथम संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, आंघोळ करून घ्यायची आहे, देवपूजा करून घ्यायची, स्वच्छ कपडे परिधान करायचे, पूजे सामान एका ठिकाणी करून घ्यायचे, घरातील देवांची पूजा करायची आहे. टोपली किंवा जे आपण भांडे आहे त्या ज्याच्यामध्ये आपण घट बसवणार आहोत ते घ्यायचे आहे. भांड्याच्या अर्ध्या भागापर्यंत माती भरायची. नंतर त्यावर जे आपण धान्य टाकणार आहोत ते टाकून घ्यायचं आहे. धान्यावर माती घालायची. त्यानंतर भांड्यात थोडे पाणी घालायचं आहे. एक मधोमध कलश
स्थापायचा आहे त्याला अगोदर जो आपला लाल पिवळा धागा मिळतो तो बांधून घ्यायचा आहे मानेवरती. आणि या कलशाला सर्वेकडून 5-5 हळदी आणि कुंकवाच्या उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये सुपारी, दुर्वा, फुलं, गंध, अक्षता आणि ₹1 नाणं टाकायचं आहे. त्याच्यावर आंब्याची पाने किंवा जी नागिनेची खाण्याची पाने येतात विड्याची ती ठेवायची आहे 5. आणि त्याच्यावर आपण नारळ ठेवायचा आहे. या नारळाला आपण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अक्षता वाहायच्या आहेत. यानंतर या नारळाला आपण जो पवित्र धागा जो आणलेला आहे तो देखील आपण लावू शकतो. प्रत्येकाच्या ज्या पद्धती असतात त्या वेगवेगळ्या असू शकतात किंवा काही वेळा या नारळावरती स्वस्तिक देखील काढले जाते. आणि अशा प्रकारे आपण ही घटस्थापना करायची आहे. घटस्थापना, पूजा थाळी, पुष्पहार, दिवा, धूप, काठी, फळे, गोड अशा गोष्टी ठेवून तयार केली जाते. किंवा काही ठिकाणी असा मांडव घातला जातो आणि त्याला अशी जी फळं असतात 5 प्रकारची ती अडकवली जातात किंवा बांधली जातात. आणि ज्या 9 दिवसाच्या वेगवेगळ्या माळा असतात त्या वेगवेगळ्या माळा या ज्या आपण मांडवासारखं करतो जे चौकोनी असतात काड्यांचं, तर त्याला एक माळ रोज बांधली जाते. आणि आपण ही घटस्थापनेची पूजा करताना पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना पानाचा विडा, गुळ खोबरं ठेवून पूजन करून घ्यायचे. हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्यात. हे करत असताना आपण ओम गणपते नमः किंवा ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण घटस्थापनेची पूजेची सुरुवात करायची आहे. आणि ही पूजा मांडून झाल्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहून तिथे येण्याचे आवाहन करायचे आहे. अशा प्रकारे 9 फुलांची माळ तयार करून पहिल्या दिवशी आपल्याला देवीला वाहायचं आहे. देवीचं ओटीचं साहित्य देखील आपल्याला समोर ठेवायचं आहे. अखंड 9 दिवस घटासमोर देवीसमोर एक दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. तो कधीही विझू द्यायचा नाही. आणि दुर्गा देवीला आवाहन करायचं आहे की तुम्ही आमच्या घरी वास करा. आणि देवीला फुलं आणि त्या प्रकारे फळं, त्याच्यानंतर हार तयार करून दररोज घालायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे घटावरमध्ये जे धान्य टाकलं आहे त्याला रोज थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि रोज धूप, अगरबत्ती, निरांजन लावून देवीची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ. अशा प्रकारे आपण घटस्थापना करून त्यांची देवीची रोज पूजा करणार आहोत. तर त्याच प्रकारे आपण घटस्थापना म्हणजे जो करतो तर त्या घटस्थापनेमुळे आपल्याला काय फायदे होतात, तर कलश हे देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे शुभ कार्य आणि सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना करून सर्व दैवशक्तीचे आवाहन केले जाते. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे घटस्थापना अवश्य आपण केली जाते. घटस्थापना करताना ओम पवित्र पवित्र ओ सर्वावस्था गतोऽपि वा यः स्मरेस्तुष्टंड काक्ष सभायाभयंतर शुची हा मंत्र अवश्य म्हणावा. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. आणि हा मंत्र म्हणून तुळशीच्या पानाने कलशातील पाण्याने आधी स्वतःवर आणि नंतर पूजा साहित्यावर प्रोक्षण करून घ्यायचे. म्हणजे आपण जेव्हा तो घट उभारतो त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं देखील आहे. त्यामुळे आपलं जी देवीची कृपा आहे आपल्यावरती निरंतर राहते. त्याचप्रमाणे घटामध्ये वापरली जाणारी माती ही अवश्य शेतातली असावी. त्याचनंतर आपण जी शारदीय नवरात्र उत्सव आहे तो का केला जातो, तर देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते. नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, तर शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. 10व्या दिवशी दसरा सणाला विसर्जन केले जाते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची 9 दिवस मनोभावे पूजा अर्चा आणि आरती करणे, देवीची ध्यानधारणा करून नंतर नैवेद्य दाखवणे म्हणजे घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय. शक्यतो आपण घरामध्ये 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारे देवीची आराधना करतो, सेवा करतो. काही वेळेस आपण वेगवेगळ्या देवीचे जे भजनं असतात, कीर्तनं असतात किंवा वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पठण देखील या 9 दिवसांमध्ये आवर्जून केले जाते. देवीची एक ती अगदी खूप उपयुक्त ग्रंथ आहे. त्यामुळे देवीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. नवरात्रीमधील 9 दिवस हे देवी सूक्ष्म स्वरूपात आपल्या अवतीभोवती वावरत असते. त्यामुळे ह्या दिवसात केली जाणारी सेवा देवीपर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे या 9 दिवसांमध्ये विशेष आपण घटस्थापना
करून देवीची सेवा करू शकतो आणि विशेष देवीची कृपा प्राप्त करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.